नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात बा कोटंबे यांची कादंबरी ऊन सावलीच्या शोधात. श्रोते हो, ही कादंबरी सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, सुरू करूयात. बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात. 1972चा मार्च महिना नुकताच उजाडलेला. ऊन एप्रिल मे मध्ये तापावं तसं तापलेलं होतं. गावाच्या दोन्ही बाजूनी वाहणाऱ्या नद्या केव्हाच कोरड्या पडलेल्या. जनावरं वाळल्या खुरट्या गवतावर तोंड घासत होती. दरवर्षी मार्चपर्यंत नदीला पाणी असायचं. एप्रिलमध्ये कुठं कुठं खांडडोहा असायचे. यावर्षीचं चित्र भयानक होतं. रानं तर केव्हाच बोडकी झाली होती. पावसाळ्यात पावसानं पाठ फिरवली म्हणून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला होता. 20-19 थोडाफार फरक असेल, पण सर्वत्र हीच अवस्था होती. हाताला काम नाही, खायचे हाल. शेतात पिकलंच नाही तर कुठून येणार. लोक पारावर चावडीवर सुतकी चेहरे घेऊन बसलेले दिसायचे. आजचंही वेगळं चित्र नव्हतं. दुपारी 12-1ची वेळ. काही पारावर, काही चावडीवर. 4-2 वड, लिंब आणि पिंपळाची झाडं गावात होती. त्यांच्या बोडाला टेकून बसलेली टोळकी. तेवढ्यात एक काळी जीप धूळ उडवत चावडीसमोर येऊन थांबली. गाडीतून 2 साहेब उतरले. त्यांच्या डोक्याच्या केसांवर, डोळ्याच्या पापण्यांवर सुद्धा धूळ बसलेली होती. चावडीसमोर बसलेले पटापट गाडीभोवती जमा झाले. काही अंतरावर असलेल्या पारावरचं टोळकंही जीपच्या आवाजानं धावत आलं. मुळात गावच 100-150 उंबरा असलेलं. गाडीभोवती 15-20 लोकांचा घोळका जमा झाला. तेवढ्यात गाडीचा आवाज ऐकून सरपंच, पोलीस पाटीलही हजर झाले. चावडी म्हणजे चिखला मातीचा ओटा. 2-3 मोठाली झाडं असल्यामुळे दिवसभर सावली असायची. सध्या पानांची पानगळ झालेली असल्यामुळे सावली सुद्धा विरळ झालेली होती. सरपंचांच्या मागे कोतवाल उभा होता. अरे असा उभा काय ठाकला तू? घरनं सतरंजी घेऊन ये पळ. सरपंचांच्या बोलण्यानं कोतवाल पळाला. कोतवाल आणि इतर 2-3 ओट्यावर सतरंजी टाकली. सतरंजी ग्रामपंचायतीचीच होती. एका टोकाला आलेले साहेब लोक बसले. थोड्या अंतरावर सरपंच, पोलीस पाटील बसले. आणखीन इतर 4-2 बसले. बहुतांश उभेच होते. कशासाठी आले हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले होते. पाटील पाणी सांगणं, घसा कोरडा पडलाय. पुन्हा कोतवाल पळाला आणि तांब्या ग्लास घेऊन आला. दोघांना ग्लास भरून पाणी दिलं. नंतर अर्धा ग्लास दिलं. अरे तांब्या तरी मोठा आणायचाच थोडा. काय त्याचं कामच तसे. बरं मला सांगा, उन्हाचा दावरा कस काय आला होता? सरपंचांनी पाण्याचा विषय चलाखीनं बाजूला सारला. आता हे तांब्याभर पाणी द्यायला आहे ना, सरपंचाची बायको कुथत होती बरं का. कोतवाल बाजूला उभ्या असलेल्याच्या कानात पुटपुटला. त्याचं काय सरपंच, यावर्षी निसर्गानं आपल्याकडे पाठ फिरवली. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या गर्तेत सापडलाय. त्यातल्या त्यात आपल्या मराठवाड्यात भयानक परिस्थिती आहे. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी सरकारला हातावर हात ठेवून बसता येत नाही ना. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात नवं. तर आम्ही यासाठी आलो होतो. इतर गावांप्रमाणे आपल्या गावातही दुष्काळी कामं काढायची आहेत.
गरजवंताच्या हाताला काम मिळावं आणि 4 पैसे त्याच्या हातात पडावेत ही शासनाची भूमिका आहे. हे फार बरं होईन बरं का साहेब. अहो, माणसं येडे व्हायची वेळ आली हो. पोलीस पाटील सावरून बसत म्हणाले. जमलेल्या लोकांच्याही चेहऱ्यावर खुशी दिसत होती. साहेब पुढे काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आता आम्ही आलो ना त्या पांदण रस्त्यातनं सडक बनवायचा विचार आहे. एकतर तुम्हाला यायला जायला कायमस्वरूपी चांगला रस्ता होईल. डांबर नाही पण खडी मुरुम टाकून पक्का चिखल न होणारा रस्ता बांधता येईल आणि हाताला कामही मिळेल. तुमची सर्वांची संमती असेल तर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवता येईल आणि ती मिळेल. 4 दिवसात ओव्हरसिअर, मास्टर कारकून असे काही सरकारी लोक येतील, त्यांना मदत करा. काम करताना फूट अर्धा फुटासाठी कामं अडवायचे वगैरे प्रकार होतात ते टाळा. तशी कोणाला झळ बसेल असं काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आपण खबरदारी म्हणून मी सांगितलं आहे. लवकरच कामाला सुरुवात करूया. चला आम्ही निघतो. हो असं कसं? चहा नाही, पाणी नाही. अरे नारायण, पळ 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 चहा घेऊन ये. नाही चहा राहू द्या तो. अशा परिस्थितीत कुठे चहा घ्यायला सुद्धा नको वाटतंय हो. आणखीन 3-4 महिने जायचेत, तेही वेळेवर पाऊस पडला तर. अहो आता तर सुरुवात आहे. फेब्रुवारी महिना असा तसा गेला, पण पुढच्या महिन्यापासून तर कसं होईन याचा विचारही नाही ना करवत. तेवढ्यात नारायण फक्त चहा घेऊन आला. चहा नसता तरी चाललं असतं. आणखीन 1 तांब्या पाणी आणलं असतं प्यायला तर बरं झालं असतं. साहेब सहकार्याच्या कानात पुटपुटला. दोघांनी दूध नसलेला काळा चहा प्यायला आणि ते वाटेला लागले. गावात दुष्काळी कामं चालू होणार आहेत ही खबर काही मिनिटातच गावभर पसरली. सगळ्यांना आनंद झाला. फेब्रुवारी संपून मार्च लागला तरी दुष्काळी कामं चालू करणारे साहेब लोक आले नव्हते. उगीच आशेला लावून गेले का काय? लोकांच्या मनात शंका यायला लागली. काही लोक सरपंचांना जाऊन भेटले. अरे सरकारी काम आहे, कोणा एकाच्या हातात नसते. 10 ठिकाणी कागद फिरतो, कलेक्टरची मंजुरी लागती. मी परवा तालुक्यातल्या साहेबाला पण विचारलं, लवकर काम सुरू होईल म्हणत होते ते. असं मोघम बोलून सरपंचही लोकांची समजूत काढत होते. परत लोकांचे घोळके रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, पारावर, चावडीवर जमायला लागले. अचानक सकाळी 10-10:30च्या दरम्यान गावात जीप आली. लोकांच्या नजरा वाटेकडे लागलेल्या. न बोलवता 20-25 माणसं जमा झाली. सरपंच, पोलीस पाटीलही आले. पाटील चला, लगेच आपल्याला मार्किंग वगैरे टाकून घ्यायचं आहे. जसजसं काम होईल तसतशी मार्किंग टाकता येईल. कामाला सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. पानपट्टे, तुम्ही मजुरांची यादी तयार करा, आम्ही मार्किंग टाकतो. आम्हाला 1-2 माणसांची मदत लागेल. कुणीही दोघं सोबत चला. सोबत आलेल्या शिपायानं टेप, चुन्याची पिशवी घेतली आणि साहेबाच्या मागे चालायला लागला. इकडे चावडीच्या ओट्यावर बसून पानपट्टे मजुरांची यादी करायला लागला. आधी माझं घ्या, आधी माझं घ्या अशी लोकांची गडबड सुरू झाली. इकडे गावापासून ते ओढ्यापर्यंतची मार्किंग टाकून झाली. परत सगळे चावडीवर परत आले. साहेब सारखा रुमालानं घाम पुसत होता. सरपंचानं नारायणकडे बघितलं. काही वेळातच तो चहा आणि पाणी घेऊन आला. पाण्याचा तांब्या त्या दिवशीपेक्षा थोडा मोठा आणला. तिघांना हे पाणी पुरणार नाही हे नारायणला कळत होतं, पण करणार काय? सरपंचाची बायको देईल तेवढंच पाणी मिळत होतं आणि ती तरी माऊली काय करेल? भल्या पहाटे त्यांचा सालगडी असलेला सोपान 4-5 घागरी पाणी वाडीच्या शिवावर असलेल्या विहिरीतनं आणत होता. तिथंही सारं गाव पाण्यासाठी उलथतच होतं. शेतातल्या पिकांचं पाणी तोडून वाडीच्या शेतकऱ्यानं ते लोकांसाठी खुलं केलं होतं. दोन्ही गावच्या लोकांची पहाटेपासून विहिरीवर तुरमड पाडायची. तेही किती दिवस पुरेल सांगता येत नव्हतं. साऱ्या पिंपळगावला 12 महिने पाणी पुरवणाऱ्या विहिरीनं 8 दिवसांपूर्वी तळ गाठला होता. सरपंच, पोलीस पाटील, आणखीन 3-4 बाड्या आसामी सोडल्या तर गावात बाकी हातावर पोट असणारी माणसं.
कुणी पोटापुरता असलेल्या जमिनीवर गुजारण करत होतं, तर कुणी मोलमजुरी करून पोट भरत होतं. जवळ कुठलं शहर नाही. तालुक्याच्या गावाला जायचं असेल तर 2 कोस वाट तुडवत रेल्वे स्टेशन गाठावं लागत असे. चहापाणी झाल्यावर साहेब लोक निघाले. हे मस्टर कारकून आहेत. उद्या तुम्हाला टिकास, फावडं, टोपलं देतील. प्रत्येकानं ते सांभाळून ठेवायचं. ते हरवलं किंवा गहाळ झालं तर त्याचे पैसे तुमच्या मजुरीतनं कापून घेतले जातील. जेव्हा काम संपेल तेव्हा ते आमच्याकडे जमा करायचं. उद्यापासनं काम सुरू केलं तरी चालेल. दर शनिवारी तुमचा पगार होईल. पगार वाटपाला मी किंवा दुसरं कोणीतरी दर शनिवारी इथे येईल. आली तशी जीप निघून गेली. गावातले लोक अतिशय खुश झाले. सरपंच, पोलीस पाटील यांचे हात जोडून आभार मानायला लागले. अरे बाबा हो, आम्ही नाही काय केलं. सरकारनं सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला दुष्काळी कामं चालू केली. तुमच्या तरी हाताला काम मिळालंय. आमच्यासारख्याने काय करावं? आम्हाला तर काय कामही करता येत नाही आणि घरात 1 रुपया नाही हे सांगता बी येत नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. हे दुष्काळ काय काय दावतोय कोणाला ठाव. बाकीचे लोक हाताला काम मिळतंय या खुशीत घराकडे चालायला लागले. कोतवाल सतरंजीची घडी घालून सतरंजी खांद्यावर घेऊन निघून गेला. सरपंच, पोलीस पाटील दोघंही बोलत बोलत चालायला लागले. तेवढ्यात विठोबा धावत त्यांच्याजवळ आला. मालक मालक मला काम भेटेन का हो?" अरे काम ज्याला गरज आहे त्याला मिळणारच आहे. पण तुला मेहनतीचे काम होईन का? करेन मालक मी. माझा पोरगा बी आहेच की. हिरीलाच पाणी नाही तर पाखाल चालन तरी कशी? पाखाल चालू असल्यावर भाकर तुकडा मिळतोय. पाखाल बंद असल्यानं भाकरीला कोणाच्या दारात बी जाता येईना. विठोबा, खरं आहे बाबा तुझं. खरं तरी तर सगळ्याचीच कसोटी लागणार आहे. खंडी खंडी ज्वारी होणारे बी रस्त्यावालेत. अरे तुझी पाखाल चालू असती तर निदान 5-6 घरांनी जसं घडल तसं तुला दिलंच असतं. काम नाही तर दाम नाही या म्हणीप्रमाणे तूही कोणाच्या दारात जाणार नाही याची कल्पना आहे मला. काळजी करू नका, तुला काम मिळेल. सकाळी चावडीवर सामान वाटणार आहेत. पोराला पाठव. हा. सरपंच, पोलीस पाटील निघून गेले. विठोबा तिथेच एका दगडावर बसून राहिला. गावात कोळी समाजाचं एकच घर. मंदिरात दिवाबत्ती, झाडझूड करणं आणि गावात पखालीनं पाणी घालणं हे काम या घराकडे होतं. खरं तर पखालीचं काम अतिशय मेहनतीचं होतं. तशी गावात मोजकीच घरं होती पखालीचं पाणी टाकायला. सरपंच, पोलीस पाटील, वैजनाथराव, सावकार, किराणा दुकानदार अशी मोजकीच घरं. सुगीवर इतर बलुतेदारांसोबत विठोबालाही बलुतं मिळायचं. पण ज्या घरी पखालीचं पाणी जायचं तेच द्यायचे. देणारे कमी, त्यामुळे वर्षभर गुजराण व्हायची नाही. ज्या दिवशी ज्यांच्या घरी पाणी टाकलं त्या दिवशी त्या घरनं 2 भाकरी आणि कालवण मिळायचं. 15-16 भाकरी जमा व्हायच्या. त्यामुळे घरी चूल सुद्धा पेटवायची गरज नसायची. सकाळ संध्याकाळ त्याच खायच्या. यावर्षी हे सगळंच बंद झालं होतं. विठोबाला दगडावर बसून हे सगळं आठवत होतं. पखालीचा हाल्या बी या दुष्काळातून वाचतोय का नाही कोणाला माहिती. सकाळी सकाळी विठोबा हाल्यावर पखाल लादायचा तेव्हा मुलं लहान होती. संपूर्ण गाव ज्या विहिरीवर पाणी भरायचं त्याच विहिरीवर विठोबा आपली पखाल भरायचा. गावातली बाया माणसं एका बाजूला तर विठोबा समोरच्या बाजूला एकदम आलिप्त. पखालीत पाणी भरण्यासाठी पोहऱ्यासारखंच पण खूप मोठं त्यांनी पाणी भरायचा. खांदे आणि हात कामात न जायचे. पखाल भरली की एका घरी एक अशा 7-8 घरी पाणी रिचवून मोकळा व्हायचा. हा पखाल घेऊन बाहेर पडला की त्याची बायको मंदिराची झाडझूड करायला बाहेर पडायची.
त्या बदल्यात कोणाचा अभिषेक वगैरे असेल तेव्हा देवाला ठेवलेला नैवेद्य मिळायचा. एखाद दुसऱ्या घरून वाढण पण द्यायचे. घरी विठोबा, त्याची बायको, मुलगा, त्याची बायको आणि हाल्या, एवढंच कुटुंब. विठोबाचा हाल्यावर भारी जीव. पाणी भरून झालं की शिळीपाकी भाकर खायची आणि हाल्याला चरायला घेऊन जायचं. विठोबाची बायको ज्या घरी पखालीचं पाणी जायचं त्या घरून भाकरी जमा करून आणायची. उरल्या वेळात सून आणि ती मजुरीनं निंदणी, खुरपणी पण करायच्या. मुलगा कोणाच्याही शेतावर कामाला जायचा. एकंदरीत बरं चाललं होतं, पण यावर्षी विठोबाचं गणित बिघडलं. पखाल बंद झाली. पाऊस नसल्यानं कोणी कामाला बोलवेना. खाण्याची मारामार व्हायला लागली. त्यात विठोबाची तब्येत सारखी बिघडत होती. आयुष्यभर काम करून शरीर दमलं होतं, त्यात खाण्याचे हाल. दिवस मावळतीला गेला तरी विठोबा बसूनच होता. "हिथं हाय वय तुम्ही, अहो किती धुंडायचं माणसान?" विठोबाची बायको धुंडत आली होती. "काय घरी बसायचं ते, हिथं बसलो, कसा येळ गेला कळलंच नाही. उद्यापासनं सडकचं काम चालू होणार आहे. बोललो सरपंचाला." "बरं झालं बाया, हाताला काम भेटलं ना, म्हणजे कसं बी कोरडं वलं पोटाला मिळतंय. चला चला उठा, चला घरी चला." बायकोच्या मागून विठोबा चालायला लागला. चांगला रांगडा गडी, पण पुरा खचला होता. पांढरी बंडी, धोतर, डोक्यावर पांढरा शुभ्र पटका आणि आकडे बाजमेशा. पखाल चालू असली की पायात काहीही नसायचं. पखाल भरताना, खाली करताना गुडघ्यापासून खाली अंग भिजायचं, त्यामुळे कातड्याचा जोडा भिजून खराब व्हायचा. शिवाय पाणी भरताना घरादारात फिरावं लागायचं. तर असा हा विठोबा आज पुरता थकला होता. पाणी भरताना दाण दाण पायांचा आवाज यायचा. आज जागचा पाय उचलणं जीवावर येत होतं. गुडघ्याच्या खाली पार घोट्यापर्यंत असंख्य शिरा फुगलेल्या. पाय हडकुळे झाल्यामुळे शिरा जास्त उठून दिसत होत्या. आजही तीच बंडी, धोतर, पटका अंगावर होता, पण ठिकठिकाणी फाटलेला. फाटलेल्या पटक्याची धांदोटी उजव्या भुईवर लोंबत होती. बंडी, धोतर मळकटलेलं. मिशाही होत्या, पण जमिनीच्या दिशेनं झुकलेल्या, कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र. डोळ्यातली चमक धुरकट आणि मोतीबिंदूत परिवर्तित झालेली. शस्त्रक्रिया केल्यानंतर नजर सुधारते हे त्यांना माहीत असायचं कारणच नाही. म्हातारपणी डोळे अधू होणारच. जसं की थकवा येणं, ऐकायला कमी येणं, कुठलंही काम केलं की लगेच दम लागणं, हे सगळं म्हातारपणातून येत असतं आणि यावर काहीही विलाज नसतो, हे गावातल्या म्हाताऱ्या माणसांनी ठरवूनच टाकलेलं. असा हा विठोबा बायकोच्या मागे एक 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 पाऊल टाकत घराकडे चाललेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच खडखडाट करत सरकारी टिप्पर गावात आलं. माणसं चावडीवर बसून वाटच पाहत होती. मस्टर कारकून प्रत्येकाच्या नावासमोर काय सामान दिलं ते लिहून हवाली करत होता. अर्ध्या तासात सामान वाटून झालं. टिकास, फावडं, टोपलं घेऊन लोक पांदीजवळ आले. दोन्ही बाजूनी लोक कामाला भिडले. दोन्ही बाजूकडून माती पांदीत पडायला लागली. "इकडं लक्ष द्या. आज जेवढे कामाला आले तेवढ्यांची हजेरी लागन. ज्यांना कोणाला कुटुंबातल्या महिलांना कामाला आणायचं असन तर तुम्ही आणू शकता. लहान मुलांना तेवढं कामाला लावायचं नाही." कारकून लांब असलेल्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी तर डबल गर्दी कामावर दिसत होती. प्रत्येक जण बायको, मुलगी, मुलगा, सून सोबत घेऊन आलेला होता. कारकुनानं बायांच्या नावांची नोंद केली. कारकून सोबत आणखी एकाला घेऊन आला होता. "ए बघा, हे अंबादास म्हस्के मुकादम तुमच्या कामाची देखरेख करतील. काही कमी जास्त असेल तर ह्यांना सांगायचं. कामाला टाळमटाळ करू नका. हां,
तसं जर साहेब लोकांच्या लक्षात आलं तर ते काम कधी बंद करू शकतात. मुकादम अंबादास मस्केची ओळख करून दिल्यानंतर कारकुनानं उगाच दम देऊन टाकला. दुसऱ्या दिवसापासून मास्टर कारकून हजेरी घेतली की निघून जायचा. मस्के जवळचाच वाडीचा असल्यामुळे दिवसभर थांबायचा. तो काही सरकारी नोकर नव्हता. साहेबाशी बोलून मास्टर कारकुनानंच त्याला लावलं होतं. मजुरा एवढाच त्याला पगार मिळणार होता. वर 10-20 रुपये आमच्यातर्फे देऊ असा कारकुनाने त्याला शब्द दिला होता. मस्के 10वी पास. त्याला असली लेबर कामं करायची लाज वाटायची. एरवी झकपक कपडे घालून मायबापाच्या जीवावर इकडे तिकडे फिरत राहायचा. कधी तालुक्याला तर कधी जिल्ह्याला चक्रा मारायचा. आई वडील म्हणायचे, पोरगं नोकरीसाठी वनवन फिरतंय. तेवढ्यात मास्टर कारकुनाची भेट झाली आणि हे जुगाड जमलं. पगार लेबरचा का असेना, पण काम साहेबासारखं आहे याची त्याला खुशी. कामाच्या साईटवर फिरताना डोक्यावर छत्री धरून फिरायचा. खरं तर त्याचा हा थाट बघून कामावरचे लोक हसायचे. शनिवारी कारकून आणि दुसरे 2 साहेब आले. लिंबाच्या झाडाखाली मस्केनं आधीच सतरंजी अंथरून ठेवलेली होती. झाडाखाली महिला पुरुष घोळक्यानं बसले होते. काम पिंपळगावला आलं असलं तरी आजूबाजूच्या वाडी तांड्यावरची माणसं कामाला आलेली होती. स्थानिक मजुरांनी सुरुवातीला विरोध केला. इथलं काम संपलं तर आमच्यावर उपाशी मारायची पाळी येईल असं त्यांचं म्हणणं. आणि असं काही होणार नाही. चांगला पाऊस पडेपर्यंत तुम्हाला इथेच काम मिळेल. या रस्त्याचं काम संपलं की तुमच्या माळावर खडी फोडायचं खडी केंद्र सुरू करायचं आहे. तुम्ही कंटाळाल एवढं काम आहे. कारकुनानं कामाची हमी दिली तेव्हा सगळे गप्प बसले. तर आज पिंपळगाव आणि वाडी तांड्यावरची माणसं पगारासाठी झाडाखाली जमली होती. मस्के एक एक नाव पुकारत होता. कारकून रजिस्टरवर अंगठा घ्यायचा. बाजूला बसलेला साहेब पाणी लावून 4-4दा नोटा मोजायचा आणि लेबरच्या हातात द्यायचा. असल्या जीवघेण्या दुष्काळात 4 पैसे हातात पडतात यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. उन्हानं रापलेल्या काळवंडलेल्या चेहऱ्यांवर भर उन्हात हसू दिसत होतं. 10-15 लोकांमध्ये एखाद दुसरा कोणीतरी सही करायचा, तीही घोटून. साहेब आणि कारकून वेळ जातोय म्हणून वैतागून जायचे. पुढच्या गावाचं पेमेंट करायला जायचंय असं कारकून वारंवार सांगत होता. तास 1.5 तासात पगार वाटून झाला. कामावरचे काही लोक थोडेफार शिकलेले होते. ज्यांचे अंगठेत अशांचे 4-4, 5-5 नावांपुढे कारकून अंगठे घ्यायचा. ती कोणाची नावं आहेत माहिती नसायचं. 1-2 आपसात बोलायचे. सर्वांचं म्हणणं एकच, 100 अंगठे घेऊ द्या पण कामं द्या. प्रत्येक पगाराला असंच व्हायचं. नंतर लोकांनी हे तिकडे लक्ष देणं सोडून दिलं. अंगठे देणारे म्हणायचे, आता 4 अंगठे घेतल्यानं काय अंगठा झिजणार आहे का? मास्टर कारकून रजिस्टरवर काही बोगस नावं घुसवतोय आणि त्या नावासमोर आपले अंगठे घेतोय हे कुठे त्या अशिक्षित माणसांना माहिती होतं. उलट ते म्हणायचे, आता आपल्याला असल्या दुष्काळात काम देतोय ना, 4 अंगठे जास्त घेतले तर काय आपला अंगठा झिजणार आहे का? अशी एकंदरीत सगळ्यांची प्रतिक्रिया असायची. काही चाणाक्ष लोकांच्या ते लक्षात आलं होतं पण तेही दुर्लक्ष करायचे. मस्के म्हणाला, कोणी राहिलं नाही ना आणखीन पगाराचं? नाही असं सगळ्यांनी एकदा आवाज दिला. हसत खिदळत गप्पा मारत सगळे आपापल्या वाटेला लागले. शेवटी मुकादमाचं पेमेंट करून वर 20 रुपये जास्तीचे देऊन साहेब लोक निघून गेले. तुकाराम, वामन, सलीम, रोहिदास गायकवाड, दामू वाघमारे हे पिंपळगावचे ते मजुरांचे म्होरके म्हणून साईटवर वावरत. आपलं काम करत करत कोणाला काही अडचण आहे का ते बघत. सरपंच, पोलीस पाटील हसत हसत त्यांना म्हणतही, अरे तुम्ही तर कामावरचे लीडरच झाले की. पुढं गावात लीडरकी करू नका म्हणजे झालं, नसता आम्हाला घरी बसवून ताण. हो नाही हो, तुम्ही तर गावचे कारभारी आहे आणि तुम्ही कचेरी चक्रा मारल्या म्हणून एवढ्या लवकर आपल्या गावाला काम बी भेटलं.
सगळ्यांनं एकोप्यानं काम करावं म्हणून चाललंय. कोणा आसपास कुरबुर करू नये, भांडण तांटा करू नये म्हणून थोडं फिरतो आम्ही. अहो नाही ते साहेब लोक त्याचा फायदा घेतात. या गावात भांडण तंटे होतेत म्हणून काम बंद पाडायचे ते. छान आहे, छान आहे. काय अडचण आली तर सांगत जावा. आपल्याला हे दुष्काळी संकट हसत खेळत जियालायचे. माणूस तरी ओरडं ओलं खाईन, जनावर कसं जागवावं ते कळणं झालंय. 2-2 दिवस पाणी प्यायला भेटणं जनावराला. अगदी खरं होतं. कमावती माणसं पोटाच्या मागे लागलेली. दिवसभर भटकून गुर्रं दावणीला यायची आणि मटकन बसायची. हात हात पोट खोल गेलेलं, हाडांचा सांगाडा झालेल्या. नेहमीच्या सवयीनं नदी ओढे पालथे घालूनही पाण्याचा थेंब पाहायला मिळायचा नाही. प्यायला पाणी मिळणार तरी कुठनं? नेहमी भडभडून वाहणाऱ्या गावातल्या नाल्या कोरड्याफट पडलेल्या. माणूस तरी काही लागलं तर कुठून तरी मागून आपली भूक भागवेल. या मुक्या जनावरांनी करायचं काय? तडफडून मरण्याशिवाय पर्याय नव्हता. शाळेला सुट्ट्या देण्यात आल्या होत्या, त्यामुळे मुलं पिंपळ, जांभूळ, उंबर, चिंच अशा झाडांचा पाला गुरांना घालायचे आणि तेही मुके जीव त्याच्यावर तुटून पडायचे. पोटाची आग माणूस असो की जनावर सारखीच असते. मार्च महिना असा तसा गेला. एप्रिल मात्र अक्राळ विक्राळ रूप धारण करून समोर उभा ठाकला. घरून बाहेर पडलेली गुरं. त्यातलं एखादं रात्री परत आलं नाही की ते कुठेतरी मरून पडलं किंवा धरणीला पडलं असं समजून मालक हळहळत राही. त्याच्याकडे याशिवाय काही पर्याय नव्हता. 72 मध्ये गिधाडांची संख्या भरपूर होती. आकाशात गिधाडं घिरट्या घालायला लागली की समजावं शिवारात कुठेतरी जनावर मरून पडलंय. मग गावातले कुत्रेही त्याचा माग काढत पळायचे. हाडांचा सापळा झालेल्या सांगाड्यावर एका बाजूनं कुत्री तर दुसऱ्या बाजूनं गिधाडं तुटून पडायची. कधी कधी गिधाडं आणि कुत्री यांच्यात कळवंड लागायची. गिधाडं वरून हल्ला करायला लागली की कुत्री क्याव क्याव करत लांब पळायची आणि गिधाडं पांगली की परत सांगाड्यावर तुटून पडायची. शिवारात रोज 1-2 जनावरं मरून पडायची. त्यामुळे गिधाडं आणि कुत्रे यांची चंगळ असायची. कधी नव्हे ते भटके कुत्रे सट होऊन गावात फिरत होते. आपापसात भांडायची, कळवंड लागायची, माणसांवर सुद्धा धावून यायची, तर कधी कधी जखमी होईस्तवर भांडणं करायची. गावाबाहेर पडलं किंवा रस्त्यानं जात असताना भयानक दुर्गंधी नाकात शिरायची. गावाच्या कुठल्याही बाजूला जा, हेच चित्र. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बाबा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग तुम्ही ऐकलात. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.